गीतेवरील मराठी भाषेतील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची टीका अर्थात भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी होय. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. ह्या मधील श्लोक क्रमांक 37 पासून 36 पासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला प्रारंभ होत आहे. मधल्या काही स्वल्प कालात आपण विश्रांती घेऊन पुनश्च एकदा आपल्या ह्या क्रमिक चिंतनाला प्रारंभ करत आहोत. छत्तीस क्रमांकाच्या श्लोकापासून कोणता विषय प्रारंभ होतोय हे ज्ञानेश्वर महाराजांच्या उपोद्घातातील ओवीतून आपल्याला दिसत आहे. ऐसे म्हणून देव विविध सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाहो निरूपित असे. आतापर्यंत ज्ञान, त्यानंतर कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि त्यानंतर नवीन विषयाला सुरुवात होते ती म्हणजे सुख. म्हणून मागचा विषय सांगितल्यानंतर ऐसे म्हणून देवो असं म्हणून म्हणजे मागचा विषय सगळा गृहीत धरून त्रिविध सुखाचा प्रस्ताव मांडला. त्रिविध सुखाचा प्रस्ताव मांडला. भगवंताने ह्यानंतर त्रिविध सुखाची चर्चा प्रारंभ केली आणि मग तो प्रकार, त्याचं निरूपण भगवान स्वतः करत आहे. तो निर्वाहो निरूपित असते. त्याचं निरूपण, त्याचं स्पष्टीकरण, त्याचं कथन प्रस्तुतच्या श्लोकापासून प्रारंभ होत आहे. तो श्लोक असा आहे. सुखं इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात रमते यत्रम दुःखांतंच निगच्छति. 36 क्रमांकातला जो श्लोक आहे त्याचं दुसरी ओळ आणि पुढचा श्लोक म्हणजे 37वा श्लोक आणि 36 क्रमांकातली खालची ओळ, दुसरी ओळ, अशा ह्या 1.5 श्लोकांच्या मध्ये सात्विक सुखाचा विचार प्रारंभ होत आहे. भगवंत ह्या 1.5 श्लोकामधून सात्विक सुखाचं स्वरूप प्रतिपादन करत आहेत. अशा स्वरूपाचं भाष्य श्री मधुसूदन सरस्वतीजी यांनी आपल्या मधुसूदनी या ग्रंथामध्ये मांडलं आहे. म्हणजे इथे जरी एक 36 क्रमांकाचा आणि 37 क्रमांकाचे 2 श्लोक असले तरी 36 क्रमांकाच्या श्लोकाचा पहिला जो सुरुवात आहे त्याची फक्त भूमिका मांडली आहे, मी काय सांगणार आहे. आणि मग पुढच्या अर्ध्या श्लोकातून आणि पुढच्या एका श्लोकातून म्हणजे 1.5 श्लोकाच्या मधून भगवंत सुखाचा विचार प्रतिपादन करणार.
सुखाचं स्वरूप सांगणार. तो सुरुवात करताना सुखम 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 तो इदानीं त्रिविधम शृणु. हे भरतर्षभ, तू इदानीं यत्र अभ्यासात रमते च दुःखांतम निगच्छति तत् त्रिविधम सुखम. असे ह्या त्रिविध सुखाचं स्वरूप भगवंत सांगत आहे. सांगणारे भगवान योगेश्वर आहेत. भगवान परमात्मा वास्तविकरित्या सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजेच सुखरूप आहे. आणि हा विषय ज्याला सांगायचा तो अर्जुन सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी भगवंतांनी ह्या 36 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अर्जुनासाठी संबोधन वापरलं आहे. भरतर्षभ. भरत वंशामध्ये सर्वश्रेष्ठ, प्रज्ञावंत, ऐकणाऱ्यांचा राजा, असे अनेक विशेषण अर्जुनासाठी दिलेले आहेत. इथे मात्र आहे भरत ऋषभ. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. हे भरत वंशामध्ये श्रेष्ठ असणारे अर्जुना, भरत श्रेष्ठ म्हणून जो ऐकणार आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. सांगणारा आहे तो तर पूर्वेशामपि गुरुः कालेन अनवच्छेदात्. समपि सह पूर्वेशामपि गुरुः कालेन अनवच्छेदात्. आतापर्यंतची जी गुरु परंपरा आलेली आहे त्या गुरु परंपरेचं अंतिम, शेवटचं असं म्हणण्यापेक्षा पहिलं टोक जे आहे, गुरु परंपरा जिथून सुरू झालेली आहे तो परमात्मा. त्या परमात्म्यानेच मग ही ज्ञान परंपरा सूर्यापासून सांगण्यासाठी प्रारंभ केला. ही 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहिलंय. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत. भगवंताने सांगितलं की हे ज्ञान मी पहिल्यांदा सूर्याला सांगितलं. म्हणजे ज्ञानाची परंपरेची सुरुवात, ज्ञानाच्या परंपरेचा उगम हा परमात्म्यापासून आहे. असं म्हणण्याचं कारण यस्य निश्वासितम वेद. वेद हा परमात्म्याच्या निश्वासापासून अभिव्यक्त झाला आहे. धातापूर्वम यथा अकल्पयत. मागच्या कल्पात जसा तो वेद होता तो जसाची तसा विनासायास भगवंताच्या माध्यमातून तो अभिव्यक्त झाला. म्हणजेच ज्ञानाचं जनकत्व हे परमात्म्याकडे येतं. म्हणून ज्ञान परंपरेचा सर्वश्रेष्ठ स्त्रोत कोण असेल तर परमात्मा. षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान हा एक गुण आहे. ऐका, यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाई गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंत. यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, हे सहाई सद्गुण आहे जे परमात्म्याच्या ठिकाणी नैसर्गिकरित्या राहतात.
म्हणून तर भग संपन्न, ऐश्वर्य संपन्न असणारा तो भगवंत. म्हणजे बोलणारा आहे तो सर्वश्रेष्ठ, ऐकणारा आहे तो सर्वश्रेष्ठ. आणि विषय, विषय तर सर्व यच्च प्राणीमात्रांच्या अपेक्षेचा विषय आहे. तो म्हणजे सुख. म्हणजे ज्या विषयाचं प्रतिपादन करायचं आहे तो विषयही सर्वश्रेष्ठ. तो विषय जो प्रतिपादन करणारा वक्ता आहे तो वक्ताही सर्वश्रेष्ठ. आणि हा विषय ज्याला समजून सांगायचा आहे तो भरत वंशातला सर्वश्रेष्ठ अर्जुन. वक्ता सर्वश्रेष्ठ, श्रोता सर्वश्रेष्ठ, विषय तोही सर्वश्रेष्ठ. आणि सांगण्याची पद्धत, ज्ञानेश्वर महाराज भाष्यामध्ये ती पहिल्याच ओळीत ते गोष्ट सांगणार आहे. भगवंत ते प्रतिज्ञापूर्वक सांगणार आहे. जी सांगण्याची पद्धत ही प्रतिज्ञापूर्वक. विषय सर्वश्रेष्ठ, श्रोता सर्वश्रेष्ठ, वक्ता सर्वश्रेष्ठ. आणि हे सगळं सांगण्यासाठी पहिल्यांदा शब्द प्रयोग करतात, हे भरतर्षभ. हे सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भरतवंशातल्या अर्जुना, आतापर्यंतचा विषय जो सांगितला त्या सगळ्याची फलश्रुती आता सांगा. सात्विक ज्ञानाची, सात्विक कर्माची, सात्विक कर्त्याची, सात्विक बुद्धीची, सात्विक धृतीची, सात्विक ज्ञानाची. आणि मग ह्या सगळ्यांचा परिपाक जर सुखामध्ये होत असेल तर आता तू इदानीम, इदानीम म्हणजे आता. हे अर्जुना, सर्वश्रेष्ठ अर्जुना, यत्र अनुभवात, यत्र अभ्यासात रमते च दुःखांतम निगच्छति तत् सुखम. ते सुख आहे. कोणतं सुख? यत्र, या सुखामध्ये, यत्र अभ्यासात. अभ्यास शब्दाचा अर्थ आहे एका गोष्टीचं पुन्हा पुन्हा आवर्तन करणं, म्हणून अभ्यासात. त्याला आपण आवृत्ती असं म्हणूया. एक गोष्टी पुन्हा पुन्हा करायला लागली की माणसाला त्यामध्ये अभ्यासामुळे त्या गोष्टीचा परिचय होतो. आणि अतिसान्निध्य परिचय प्राप्त झाला की तिथे माणसाचं मन रमायला लागतं. म्हणून शब्दाचा प्रयोग आहे अभ्यासात रमते. अभ्यासामुळे माणसं त्या त्या विषयाच्या मध्ये रमतात. त्या दुःखांतम, आणि दुःखाचा अंत होतो. जिथे अभ्यासामुळे मनुष्याचं मन रमतं, चित्त रमतं, बुद्धी रमते आणि दुःखाचा पूर्णपणे उपशम होतो. दुःखांतम निगच्छती, निश्चयाने तो त्या स्वरूप स्थितीला प्राप्त होतो. तत् सुखम, तत् त्रिविधम सुखम. ते तीन प्रकारचे जे सुख आहेत ते सुख मे शृणु, ऐक. पण कसं ऐक? तू इदानीम त्रिविधम शृणु, समाधानम कुरु इति एतत्. अत्यंत सावधानपूर्वक या त्रिविध सुखाच्या संबंधाची माझ्याकडनं जी आता विचारपूर्वक
प्रारंभ होणार आहे त्या विषयाचं तू अत्यंत बारकाईने श्रवण कर. म्हणून माणसाचं मन जिथे जिथे एखाद्या गोष्टी एकदा केली, दोनदा केली, तिसऱ्यांदा केली, चौथ्यांदा केली की त्याचे संस्कार होतात, त्याची सवय होती आणि मग माणसाचं मन तिथे रमायला लागतं. आणि मग लोक म्हणतात की मला त्याची आता आवड निर्माण झाली, मी त्याशिवाय आता राहू शकत नाही. आणि तेच माझ्या आवडीचा, तेच माझ्या सुखाचा, तेच माझ्या रमण्याचा विषय आता बनलेला आहे. आणि ज्यात मनुष्य रमतो, जिथे माणसाचं चित्त शांत होतं, ते सुख. अभ्यासात रमते आणि दुःखांतमच्या निगच्छति. दुःखाचा अंत होतो आणि अभ्यासामुळे मन रमतं. असं हे त्रिविधम सुखम सुखम मे शृणु, माझ्याकडनं ऐक. माझ्याकडनं ऐक मे शृणु असं म्हणताना मी कोण आहे, तर सर्वश्रेष्ठ असणारा योगेश्वर, सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा, असा मी मे शृणु, माझ्याकडनं ऐक. ज्याला सांगायचं ते हे भरतर्षभ ते ऐक. काय सांगणार आहे? त्रिविधम सुखम. त्रिविधम सुखम हे भरतर्षभ मे शृणु. माझ्याकडनं त्रिविध प्रकारच्या सुखाचा विचार प्रारंभ होत आहे. हे सर्वश्रेष्ठ असणारे अर्जुना, तो माझ्याकडनं तो विषय ऐक. आणि मग सांगायला सुरुवात केली, अभ्यासात रमते यत्र 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 अभ्यासात रमते. जेथे या सुखामध्ये, ज्या सुखानुभवामध्ये अभ्यासामुळे मनुष्य त्या परिचयामुळे, सातत्यामुळे रमते, प्राणी रमतो, रममाण होतो. आणि दुःखांतम निगच्छति, आणि दुःखाचा अंत होतो. त्याला विविध प्रकारचं सुख अशी संकल्पना या पाठीमागे मांडलेली आहेत. आणि यावरती आता ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आहे, ते पाहूया. ऐसे म्हणून देव त्रिविध सुखाचा प्रस्ताव मांडला, तो निर्वाह निरूपित असे. हे कसं ऐकावं या संबंधाची ही भूमिका मौलींनी मांडून मग या विषयाला प्रारंभ करत आहे. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणोनी प्रतिज्ञा. बोलिलो जी बोलिलो ते प्राज्ञा ऐकता. हे प्राज्ञा भगवंतानी भरतर्षभ हा शब्द प्रयोग केला. त्या भरतर्षभ शब्दाचं भाषांतर किंवा भाष्य करताना माऊलींनी शब्द वापरला आहे प्राज्ञा. प्रकर्षेण ज्ञायते, विशेष करून ज्याची बुद्धी सर्व विषयांच्या मध्ये जाणण्यासाठी समर्थ होते, असा हा प्राज्ञा आहे. आणि भगवंत म्हणतात ऐक आता, लक्षपूर्वक ऐक. नवीन विषयाला प्रारंभ होत आहे, सावधानपूर्वक ऐक. कुरु अवधान महद अवधान. अतिशय मोठं आणि चांगलं अवधानपूर्वक हे ऐक. देवा, तुम्ही मला सावधानपूर्वक ऐका असं म्हणत आहे, तर तुम्ही सांगणार कसे आहात? सांगो म्हणून प्रतिज्ञा. सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा. सात्विक, राजस आणि तामस अशा त्रिविध सुखाच्या संबंधीची जे काही लक्षण आहे, त्या त्रिविध सुखाच्या लक्षणांचा विचार मी आता
सांगणार आहे असं म्हणून मी प्रतिज्ञा केली आहे. सांगो म्हणून मी प्रतिज्ञा बोललो. मी आता सांगतो असं म्हणून मी प्रतिज्ञेने आता बोलतो आहे. त्रिविध सुख संज्ञा सांगो. त्रिविध सात्विक, राजस आणि तामस अशा या त्रिविध प्रकारच्या सुखाची जी संज्ञा आहे, परिभाषा आहे, ती आम्ही सांगू. आणि म्हणून प्रतिज्ञा बोललो आणि म्हणून असं मी प्रतिज्ञापूर्वक बोललेलो आहे. अर्जुना, हे प्राज्ञा, सर्वश्रेष्ठ बुद्धिमान असणारे अर्जुना, ऐक आता. आता ऐक बर का. या अगोदर ऐकलं नाही का? अगोदर तर ऐकलंच आहे, पण मागच्या झालेल्या सगळ्याच विषयांच्या मधला ऐक, सगळ्यांच्या जीवाच्या अपेक्षेचा विषय आहे सुख. कोणाला नको वाटतंय सुख? सुख सगळ्यांना हवं असं वाटतं. म्हणून त्याचा हा विषय आहे. तरी सुख तेगा किरीटी, दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाचिया भेटी जीवासी हो, ते सुख गा किरीटी. आता अगोदर प्राज्ञा शब्दाचा प्रयोग केला आणि आता मौलिक किरीटी शब्दाचा प्रयोग करा. योद्ध्याने किंवा राजाने आपल्या देहावरती परिधान केलेले जेवढे काही अलंकार आहे, त्यामध्ये मुकुट हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. डोक्यावर धारण केला त्याला आपण किरीट म्हणतो, मुकुट म्हणतो. तो सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. तसं श्रोत्यामधला सर्वोत्तम अलंकार कोण असेल तर अर्जुन आहे. का अर्जुन आहे? कितीही मोठा समुद्र असला तर एका आचमनामध्ये संपूर्ण समुद्राचं प्राशन करण्याची क्षमता अगस्त्य ऋषींची आहे. तसं अथांग समुद्राप्रमाणे ज्या परमात्म्याचं ज्ञान आहे, पण अर्जुन हा अगस्तीप्रमाणे होऊन भगवंतांनी प्रतिपादन केलेल्या सगळ्या ज्ञानाचा घोट एकदाच घेऊ पाहणारा आहे. घोट घेऊ पाहे एक सरा अघवी यांचा, श्रीकृष्णोक्ती सागरा. हा अगस्तीच दुसरा. घोट घेऊ पाहे एक सरा अघवी यांचा. हो हो, माहितीये आम्हाला. अगस्त्य ऋषींनी एका घोटात समुद्र प्राशन केला. आपण म्हटले हा दुसरा अगस्त्य आहे. हा अगस्तीचा दुसरा. मग एका घोटामध्ये अगस्त्यने सगळा समुद्र प्राशन केला, मग यांना प्राशन करण्याकरता काय ठेवलं? यांच्याकरता भगवान श्रीकृष्ण स्वतःच समुद्र आहे आणि त्यांच्या मुखातून निघणाऱ्या सूक्ती उक्ती बोलणं ह्याच लाटा आहेत. आणि या सगळ्यांचा श्रीकृष्णोक्ती सागरा, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेल्या अतिशय सुंदर उक्ती वचन, तोच जणू काही मोठा महासागर आहे, श्रीकृष्णोक्ती सागरा. आणि हा अर्जुन हा अगस्तीचा दुसरा अगस्तीच आहे. काय करतोय हा? ओट घेऊ पाहे एक सरा अघवी यांचं. सगळंच ज्ञान एका घोटामध्ये भगवंताचं आत्मसात करणारा हा अर्जुन आहे. म्हणून हा श्रोत्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ असल्यामुळे किरीट अलंकार जसा हा डोक्यावरती सर्वश्रेष्ठ आहे, तसा वक्त्यामध्ये अर्जुन हा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे हे किरीटी, ते सुख गा किरीटी. आता आम्ही तुला सुख ह्या संकल्पनेचा विचार सांगणार आहोत. पण कानाने
तो ऐकायचा आहे. हे जरी सत्य असलं तरी माऊली म्हणतात, दाविजेल तुझ दिठी. मी अशा पद्धतीने सांगणार आहे की ते माझं सांगणं तुला प्रत्यक्ष डोळ्याने दृष्टीला दिसेल. तुझं दिठी दाविजेल. मी असा विषय प्रतिपादन करील, अशा शब्दांचा प्रयोग करील की त्या संबंधाचं शब्दचित्र तुझ्या डोळ्यासमोर उभे राहील. पेंटर पेंटिंग करून चित्र दाखवत असतो, पण हा परमात्मा जो आहे, अशा प्रकारे शब्दचित्र समोर उभं करू की जेणेकरून हा सांगितलेला विषय तुझ्या प्रत्यक्ष डोळ्याला दिसेल. म्हणून नामदेव महाराजांनी माऊलींच्या सांगण्याच्या संबंधाने असं विधान केलं आहे, परब्रह्म डोळा दाऊ ऐशे म्हणती, कोणा नाही युक्ती ज्ञानोबाची. आम्ही तुम्हाला परब्रह्म देव प्रत्यक्ष डोळ्याने दाखवू असं म्हणतील, पण शब्दांच्या माध्यमातून सगळाच अनुभव डोळ्यासमोर शब्दचित्रांच्या माध्यमातून उभं करणारी युक्ती या विश्वामध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखी दुसरी कोणाकडे सुद्धा नाही. म्हणून माऊली म्हणतात, हे किरटी, तुझं दिठी दाविजेल, तुझं ते सुख दिठी दाविजेल. ती सुख ही संकल्पना जी आहे, सुखाचा विचार जो आहे, तुला हे प्रत्यक्ष डोळ्याने दाखवू. आणि लगेचच सुखाची व्याख्या सांगतो. काय सुख आहे? जे आत्मयाचिया भेटी जीवासी होय. जीवासी जे आत्मयाचिया भेटी होय. म्हणजे जे सुख आत्मयाचिया भेटी जीवाशी होय. काय सुख कधी भेटेल? जेव्हा जीवाला स्वतःच जे स्वरूप, आत्मतत्व, ब्रह्मतत्व, त्याची जेव्हा भेट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं तो सुखी होईल. मग सुख म्हणजे काय? इथे व्याख्या आहे, जीव आणि आत्मा यांचं ऐक्य, त्याला जीव परमात्मैक्य. जीव स्वतःला देह समजतो. जीव स्वतःला विशिष्ट लिंगाचा समजतो. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी अमुक वर्णाचा आहे, मी अमुक संप्रदायाचा आहे, मी शिष्य आहे, मी भारतीय आहे, मी परदेशी आहे. वर्ण, आश्रम, लिंग, संप्रदाय, इंद्रिय, हे सगळे जे सगळे आहेत ते अनात्मा आहे, म्हणजे आत्मा नाही. पण अति सानिध्यामुळे आणि अति परिचयामुळे मनुष्य स्वतःच्या
स्वतःचा परिचय, मूळचा स्वभाव विसरून देहाचा परिचय हाच माझा परिचय. इंद्रियांचा संबंध परिचय हाच माझा परिचय. आपल्या संपत्तीचा परिचय हाच माझा परिचय. माझ्या ज्ञानाचा परिचय हाच माझा परिचय. किंबहुना आपण नोकरी करत असाल तर मी इतक्या इतक्या ठिकाणी नोकरी केली, त्या नोकरीचा परिचय हाच माझा परिचय. मी इतका ज्ञानाने श्रेष्ठ आहे, बुद्धीने प्राप्त केलेलं ज्ञान हाच माझा परिचय. म्हणजेच मनुष्य कधी ज्ञानाची भेट घेतो, कधी व्यक्तीची भेट घेतो, कधी वर्ण, लिंग, संप्रदाय, आश्रम, देह इत्यादिकांची भेटी घेतो. म्हणजेच जीव कधी जीवाची भेटी घेतो आणि मी याच्या भेटीने सुखी झालो असं बोलतो. जीव कधी विशिष्ट प्रसंगाची भेटी घेतो. जीव जडाची भेटी घेतो, म्हणजे अनेक जड वस्तूंचा संग्रह करून त्याच्याशी तादात्म्य पाहून तेच माझं सुख असं तो समजत असतो. परंतु जीवाने जीवाची भेटी घेतली तरी शाश्वत सुखाचा अनुभव येत नाही. जीवाने जडाच्या सानिध्यात राहून जडाची भेट घेतली, जड तर निर्जीवच आहे, तरी सुखाची अनुभूती येत नाही. जडाने देहाच्या संगतीत राहिला तरी सुखाची अनुभूती येत नाही. जीव इंद्रियांच्या संगतीत राहिला तरी सुखाची अनुभूती येत नाही. कारण सुख हा धर्म ना देहाचा आहे, सुख हा धर्म ना इंद्रियांचा आहे, सुख हा धर्म ना मनाचा ना बुद्धीचा आहे. सुख हा धर्म ना शब्दाचा, स्पर्शाचा, रूपाचा, रसाचा आणि गंधाचा. आपल्याला आयुष्यभर संबंध येतो तो पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून पंचविषयांचा, आणि त्यालाच आपण कधी सुख म्हणतो तर कधीच त्या इंद्रियांच्या आणि विषयांच्या संबंधाने उलट कधी त्यापासून दुःख झालं असं म्हणतो. स्तुतीचे शब्द आले तर सुख म्हणतो आणि द्वेषाचे शब्द आले की दुःख म्हणतो. शब्द कानाच्या माध्यमातून कधी सुख देतो तर कधी दुःख देतो. कान हे इंद्रिय आहे, शब्द हा विषय आहे. आणि म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल शब्द सुख दुःख देत असतो. तसेच प्रत्येक विषय, रूप, रस, गंध, त्या प्रत्येक विषयाचे दोन रूप आहे. जसं सुरेख आणि भ्यासूर हे रूपाचं दोन रूप आहे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन मुख्य विषय आहेत. तसं प्रत्येक शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या पंचविषयांचे दोन दोन रूप आहे. तर पहिलं रूप इंद्रियांचा विषयाचा संबंध झाला की ती सुखाला कारणीभूत होतं, आणि तेच रूपाचा आणि इंद्रियांचा दुसरा संबंध आला की दुःख. आपल्या प्रिय व्यक्तीचा दर्शन झालं की मग सुख, आणि अंधारामध्ये जाताना अत्यंत भयानक असं काही दृश्य दिसलं की मग होत. मग इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून सुख होतं का दुःख? कधी सुख होतं तर कधी दुःख होतं. मग माऊली म्हणतात, जीवाने आतापर्यंतच्या अनेकांची संगती घेतली त्याला सुख म्हणतच नाही. मग काय? जीव आत्मयाची या भेटी, जेव्हा तो शरीराचं तादात्म्य सोडतो, जीव जेव्हा जीव इंद्रियांचं तादात्म्य सोडतो, जेव्हा जीव पंचविषयांचं तादात्म्य सोडतो,
जेव्हा जीव वर्ण, आश्रम, लिंग, संप्रदाय, पंथ यांचं तादात्म्य सोडतो आणि आपलं मूळ स्वरूप जे जीवाचं आहे, आत्मस्वरूप, चैतन्य स्वरूप, त्या स्वरूपाशी जेव्हा श्रवण, मनन, निधिध्यासन, विवेक, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा ही षट संपत्तीने युक्त होतो, योग्य अधिकारी बनतो आणि मग त्याला स्वतःच स्वरूप कळतं. मी दिलं नाही. मन, बुद्धी, इंद्रिय नाही, इंद्रियांचा समुदाय नाही, वर्ण, आश्रम, परिस्थिती, सुख, दुःख ज्याने निर्माण होतात ते मी नाही, तर या सगळ्यांचा अधिष्ठाता असणारा, नित्य शाश्वत सुखरूप असणारा चैतन्य आत्मा मी आहे, असा जेव्हा पक्का निश्चय होऊन अनुभव येतो आणि त्या अनुभवाच्या संबंधाने कोणता संशय राहत नाही, कोणती विपरीत भावना राहत नाही आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे अशी सतत अभ्यासाने अनुभूती येते आणि अशा जीव ब्रह्मात्मैक्य भेटीच्या स्थितीतून जी अनुभूती येते त्या अनुभूतीला सुख असं म्हणतात. जे आत्मयाची या भेटी जीवासी, जे सुख, जे म्हणजे जे सुख आत्मयाची या भेटी जीवाशी, आत्म्याच्या आणि जीवाच्या भेटीत जे जीवाला प्राप्त होतो ते सुख आहे. हीच व्याख्या सगळीकडे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली दिसते बरं का. 13व्या अध्यायामध्ये 36 तत्वांचं वर्णन करताना त्यामध्ये सुखम दुःखम असा उल्लेख केलेला आहे. तिथे सुखाची व्याख्या अशीच केलेली आहे, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. तिथेही सुद्धा जीव आत्मयाची याला आहे. जीव, जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याच्या बोधातून जी अनुभूती निर्माण होते त्याला सुख म्हणतात. किंबहुना सोहे जीवात्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. ऐसी अवस्था न जोडता पार्था, जे जिजे तीच सर्वथा दुःख जाणे. आणि अशी अवस्था प्राप्त न होता जगण्याच्या कोणत्याही स्थितीला दुःखच म्हणतात. ऐशी अवस्था न जोडता पार्था, ऐशी अवस्था न जोडता पार्था, जे जिजे तेच सर्वथा दुःख जाणे. अशी जीव परमात्मा ऐक्याची स्थिती प्राप्त न होता जे जगणं, त्या जगण्यालाच ज्ञानेश्वर महाराज दुःख असं म्हणतात. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाची व्याख्या केली आहे, जीव आत्मयाची या भेटी जीवासी. हो, पण ही जीवाला आत्म्याची भेटी कधी होईल, केव्हा होईल, कशी होईल, त्याची पद्धती, त्याची रीती, त्याचे काय प्रकार काय सांगता येईल का तुम्हाला? ह्या मिनिटात होईल का, लगेच होईल का? मग ही भूमिका सांगतात पाहुणे. परी मात्रेचे मापे, दिव्यौषधो जैसे घेपे, का कथिलाचे किजे रूपे रसभावनी. जैसे दिव्य औषध मात्रेची मापे घेपे, परी मात्रेची जैसे दिव्य औषध मात्रेची मापे परी घेपे. एखाद्याला रोग झाला असेल आणि त्याला रोगाचं निदान झालं असेल आणि
डॉक्टरांनी त्याला अतिशय प्रभावी गुणकारी औषधांची योजना केली असेल आणि ते औषधही अतिशय दिव्य असेल. हो, दिव्य औषध. म्हटले तर रोगाचं निदान झालं आणि हे दिव्य औषध आहे, घ्या एकदम आणि व्हा बरे. असं नाही का? मग काय? मात्रेचे नि मापे जैसे दिव्य औषध घेते. त्याच्या काही मात्रा असतील. सकाळी घ्यायचं, दुपारी घ्यायचं, संध्याकाळी घ्यायचं. सकाळी किती घ्यायचं, दुपारी किती घ्यायचं, संध्याकाळी किती घ्यायचं, त्याला म्हणतात मात्रेची नि मापे. ते विशिष्ट मात्रा म्हणजे विशिष्ट प्रमाणाच्या मापाने घ्यायचं. मात्रेची नि मापे घेपे म्हणजे प्रमाणाच्या मापाने घ्यायचं. आणि मग हळूहळू ते औषध घेता 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 मग एक क्षण येतो की तो पूर्णपणे दोष निघून जातात आणि आरोग्य प्राप्त होतो. तसंच आपल्यातील मल विक्षेप आवरण जन्मांतरीच्या अनेक विषय सुखोपभोगाच्या वासना अंतःकरणामध्ये असेल आणि त्याच्या निवृत्ती करता मग श्रवण मनन चिंतन ध्यान धारणा गुरुसेवा ईश्वर सेवा समाजसेवा आपल्या वाट्याला आलेले कर्म पूजा म्हणून करण्याची पद्धत आणि खूप काम करत करत थोडी विश्रांती पण घेत जिथे काही चांगलं काम असेल त्या कामाच्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी आपले हात पुढे करणं. चांगल्या कामाच्या ठिकाणी हात पुढे करणं सुद्धा एक धाडस आहे, एक साहस आहे, एक सत्कर्म आहे. मग आपण जिथे असेल तिथे जाऊन ते करणं, अंतर्मुख होणं, जीवनाचं आयुष्य भविष्य किती आहे याचा अंदाज घेऊन मग एखाद्या कामात प्रवृत्त होणं, हे सगळं करत असताना मग हळूहळू हळूहळू त्याचे दोष निघून जायला लागतात. वास्तवतेचं भान येतं आणि मग वास्तवतेचं भान आलं की वास्तवतामध्ये जगण्याची माणसाला आतून प्रेरणा होते. बस बस झालं, नको खोटं भासमान जगायचं हे किती दिवस. वास्तववादी आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. आणि म्हणून असं करत दोष निघून जातात आणि मग जीवाला मी परमात्मा आहे अशी अनुभूती यायला लागते. हे करण्याकरता सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. 12व्या अध्यायामध्ये या आटा प्रहरा माझारी मोटके निमिष भरे देतू जाय मग जे जे का निमेख देखेल माझे सुख ते तुलेनी अरोचक विषय घे जैसा शरद कालो वेगे मग सरिता ओहोटू लागे तैसे चित्त काढले वेगे प्रपंचावणी मग पुनवे ओणी जैसे शशिबिंब दिसेन दिसे हरपती अवसे नाहीसी हो. दोन उदाहरणं दिली. पौर्णिमा संपल्यानंतर दिवसा दिवसाने दिवसा दिवसाने दिवसा दिवसाने अमावस्याच्या दिवशी चंद्राच्या कला पूर्णपणे आता दिसेनाशा होतात. पुणे येऊन जैसे शशिबिंब दिसेन दिसे हरपती असे नाहीसे. तसं भोगामध्ये विषयामध्ये ग्लॅमरमध्ये अडकलेल्या चित्ताला थोडं हळूहळू 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 काढता काढता एक दिवस असा येतो की पूर्ण आपलं मन चित्त भगवंताच्या स्वरूपाशी तदाकार होतं. पावसाळा संपल्यानंतर दिवसेंदिवसाने
नदीचं पाणी कमी 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 होत जात. शरद काळू मृगी आणि सरिता ओहोचू लागे, तैसे चित्त काढिले वेगळे प्रपंचावून. त्याप्रमाणे या 24 तासामध्ये म्हणजे 8 प्रहरामध्ये असा एखादा क्षण काढावा जिथे मन भगवंताच्या ध्यानाच्या माध्यमातून स्वरूपाशी समरस होईल आणि त्यातून जी सुखाची अनुभूती येईल एक क्षणभर, ती इतर 24 तासामध्ये अनुभवलेल्या सुखाच्या पेक्षा अत्यंत विलक्षण आणि गुणवत्तापूर्ण असेल. पण दुसऱ्या दिवशी तीच अनुभूती 2 क्षणात, तिसऱ्या दिवशी तीच अनुभूती 3 क्षणात अशी वाढत वाढत गेली की मग ते मन हळूहळू परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होतो. याला म्हणतात युक्तीचेनी मापे घेते, मात्रेचेनी मापे घेते. तसं या साधना सुद्धा मात्रेचेनी मापे घेते. हे उदाहरण दिलं आहे की कथिलाचे किजे रूपे रसभावनी. रसभावनी निळोबार यांनी एक अभंग लिहिला आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची संख्या 10,000 अशी सांगितली, पण आता ओव्यांची संख्या ही 9,033. मग कुठे गेल्या या सगळ्या ओव्या? तर असं किंवदंती आहे, मौखिक पद्धतीने असं कानोखाणी की अशा बऱ्याच अशा ओव्या होत्या की चांदी कसं करायचं, सोनं कसं करायचं, वेगवेगळ्या धातूंचं मिश्रण किंवा त्याच्या मात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या रसायन कसं करून सुवर्णादी रजतादी धातूंची निर्मिती कशी करायची या ओव्या. मग लोक फक्त तेवढ्याच ओव्या वाचण्यासाठीच वाचायची, ज्ञानेश्वरी काही वाचत नसायची. सकाळी डॉक्टर साहेब बोल, ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यासाठीच जीवाची ओढाधान होते आणि मग त्यातून जगाची दुःखाचे अनुभव येतात, मग ते माणसं मग जगासंबंधाने द्वेष ईर्ष्या अशा ठेवत असतात. पण मग अशा काही कामना ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्या त्या सकाम मनाची माणसं तेवढ्याच त्या ओव्या वाचायची. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं आत्मसाक्षात्कारासाठी लिहिलं असल्यामुळे त्या सकाम ओव्या ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाच्या समयी बाजूला केल्या गेल्या असं म्हटलं जातं. त्यातला हा एक भाग, का कथिलाचे किजे रूपे रसभावनी. आता हे सगळं रसायनशास्त्र आहे. कथिलाचे रूप किजे, कथिलाचं रूप म्हणजे चांदी केली जाते. कशी केली जाते? कथिलाचे रूपे किजे, कशी? रसभावनी. विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीच्या सतत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला भावना देऊन, त्याला वेगवेगळं पुट देऊन मग त्या कथिलाच काय चांदी केली जाते. पण तिथे सुद्धा चांदी होताना त्याला मात्रा असतात, त्या मापानेच त्या द्यायच्या असतात. म्हणजे तिथेही कथिलाचं रुपयामध्ये चांदीमध्ये रूपांतर करताना टप्प्याटप्प्याने मात्राने मात्रेच्या मापाने ते पुटे दिले जातात आणि मग ते चांदी केली जाते. कशी केली जाते आपल्याला माहिती नाही. फक्त जीव परमात्म्याचं ऐक्य कसं होतं? तर जसं रोग हा दिव्य औषध मात्रेच्या मापाने दिलं, प्रमाणामध्ये दिलं तर बरे होतं. कथिलाचं कथिलाचं चांदी विशिष्ट प्रकारच्या रसायनाची भावना दिली तर ती होत असते.
किंवा मीठ आहे, मिठाचं पाणी करायचं असेल तर काय करावं लागेल? तर त्यावरती पाणी शिंपडावं लागेल, एकदा दोनदा तीनदा चारदा. नाना लवणाचे जळ गोवया दोन्ही चारी वेळ, देवोनी सांडीजे ढाळ तोयाचे जेवी. नाना लवणाचे जळ व्हावया, मीठ आहे आणि मिठाचं पुन्हा आपल्याला पाण्यात रूपांतर करायचं आहे. तर काय करावं लागेल म्हणजे दोन चार वेळा लवणाचे जळ व्हावया, दोन चार वेळ होऊनी सांडीजे ढाळ. दोन चार वेळेस पाण्याचा शिंतोडा दिला की ओलावा निर्माण होतो. तोयाचे जेवी, जेवी तोयाचे दोन चार वेळा ढाळ देवणी सांडीजे ती. पाण्याचे शिंतोडे झपके देऊन त्यावरती जे ओलावा निर्माण झाला की हळूहळू त्याचं पाण्यात रूपांतर होतं. देवी झालेने सुकलेशे जीव भाविली या अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथे, दुःखांताच्या निगच्छते. तैसे झालेने सुखलेशे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. आणि मग तिथे समाधीचा अभ्यास करताना थोडस सुखाचे अनुभव नुसतं ध्यान लागलं काय करायचं, सुखलेशे झाले, थोडासा सुखाचा लेशाचा अनुभूती आली आणि मग जीवाला पुन्हा उत्साह वाटला. आपण ज्या सुखाची अनुभूती क्षणभर आली तो क्षण वाढवण्यासाठी पुन्हा अभ्यास, पुन्हा चिंतन, पुन्हा मनन, पुन्हा निधिध्यासन. अभ्यासे जीव भाविलिया, जीवाने अभ्यासाचं पुन्हा सातत्याने केलं आणि ती भावना केली तर काय होतं, जीवपणाचे नासे दुःख जेथ, जेथ जीवपणाचे दुःख नासे. जीवपणामध्येच दुःख आहे. शरीराचं तादात्म्य घेतल्यानंतर येणारी अनुभूती म्हणजे जीव, आणि देहाचं तादात्म्य सोडल्यानंतर येणारी अनुभूती म्हणजे मी ब्रह्म आहे. पण ही अनुभूती येण्यासाठी ध्यास लागेल, सातत्य लागेल आणि मग दुःखाचा नाश आणि सुखाची अनुभूती हीच सुख आहे. ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एक एक रूप आता. शेष विचार आपण उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.